आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। लोकराज्य शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण 2026 सावित्री न्याय प्रज्ञाभूषण पुरस्कार ॲडव्होकेट वृषाली देसाई यांना जाहीर। पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली अनेक वर्षे अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो। यावर्षी या उपक्रमाचे सातत्य ठेवत 26 जून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत लोकराज्य शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026 चे आयोजन करण्यात आले असून कोल्हापुरातल्या सुप्रसिद्ध ॲडव्होकेट वृषाली विद्यासागर देसाई यांना त्यांच्या वकिली व्यवसायातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सावित्री न्याय प्रज्ञाभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचं निवडपत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या हस्ते आणि टीम प्रमुख मिलिंद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले। महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील सौंदलगा येथे जन्मलेल्या वृषाली यांचे प्राथमिक शिक्षण गावीत झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण निपाणी येथे झाले। 10वी पासूनच वकिली क्षेत्राची आवड निर्माण झाल्याने त्यांनी पुढील शिक्षण कोल्हापुरातल्या शहाजी लॉ कॉलेज येथे केले। गेली 17 वर्षे अविरतपणे या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असताना महिलांना न्याय मिळवून देणे, क्रिमिनल तसेच सिव्हिल प्रकरणे ते हाताळतात, कौटुंबिक प्रकरणात वाद वाढू न देता तडजोड करून मिटवण्यासाठी जास्त भर देत असतात। विधी सेवा प्राधिकरणाकडे पॅनल ॲडव्होकेट, मुंबई हायकोर्ट मेडिएटर तसेच कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक आयजी यांच्या कार्यालयात शासकीय कायदेशीर समिती सदस्य अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत। आपल्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी थोडक्यात माहिती दिली। त्यांच्या लोकराज्य शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026 साठी निवड जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होतो आहे। नमस्ते। आपलं नाव आणि थोडक्यात परिचय कॅमेरा। मी ॲडव्होकेट वृषाली विद्यासागर देसाई। मी आता 17 वर्ष झालं प्रॅक्टिस मध्ये आहे। फॅमिली मॅटर्स, क्रिमिनल आणि सिव्हिल मध्ये मी प्रॅक्टिस करते। माझं मूळ गाव सौंदलगा म्हणजे तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव, बाउंड्रीवर शिक्षण सौंदलगामध्येच झालेलं आहे। त्यानंतर मी 11वी 12वी देवचंद कॉलेज निप्पाणी इथं केलं। त्याच्यानंतर लॉला शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूरला ऍडमिशन घेतलं। त्याच्यानंतर 4th इयरला असतानाच माझं लग्न झालेलं। त्याच्यानंतर मी लास्ट इयर माझं कंप्लीट केलं आणि कोल्हापूरमध्ये मग प्रॅक्टिससाठी शिफ्ट झालो आम्ही। माझं सासर सावंतवाडी, पण इकडे शिफ्ट झालो प्रॅक्टिससाठी। मग माझं शिक्षण चालू असताना आणि माझं सगळं करिअर मध्ये माझ्या घरच्यांनी म्हणजे माझ्या मम्मी पप्पांनी मला अगदी म्हणजे एनकरेज करून शिक्षणाला प्रवृत्त करून इथपर्यंत शिकवलं आणि माझ्या मिस्टरांनी त्याला सपोर्ट दिला माझ्या प्रत्येक गोष्टीला। मला प्रॅक्टिसमध्ये कसं उभं राहायचं, काम करायचं, माझी इच्छा अशी आहे की तू लढावंस, काम करावंस, एक नाव कमवावं। अशा पद्धतीनं मी आज प्रॅक्टिसमध्ये चांगली स्टेबल झालेली आहे। महिलांविषयक काम असतील म्हणा किंवा दुसरी क्रिमिनलची कामं असतील म्हणा, सिव्हिलची असतील, अशा पद्धतीनं माझं काम आता सुरू आहे। स्ट्रगल काय करावं लागलं का तुम्हाला? काय स्ट्रगल म्हणजे शैक्षणिक स्ट्रगल मला फारसं काही करावं लागलं नाही, पण प्रॅक्टिसमध्ये आल्यानंतर संसार सांभाळत हे सगळं करणं थोडी तारेवरची कसरत झाली। त्यानंतर बाळ झाल्यानंतरचं पण थोडं बाळाकडे बघणं, घराची कामं बघणं, परत बाहेरचं सगळं बघणं, क्लायंट अटेंड करणं, परत जनसंपर्कात राहणं, ह्या फार म्हणजे आमच्या व्यवसायाला हे फार गरजेचं असतं आणि त्यात मला माझ्या मिस्टरांची साथ मिळत गेलेली आहे। म्हणजे ते कुठं मी जाईल तिथं प्रत्येक वेळी माझ्या सोबत असायचे। परत माझं फ्रेंड सर्कल सगळं मला त्यांनी फार हेल्प केलेली आहे। म्हणजे अगदी आज प्रॅक्टिसमध्ये पण आणि आधी सगळ्याच ह्याच्यात अजूनही महिला म्हणल्यानंतर तारावरची कसं कुटुंब सांभाळून तुम्हाला हे प्रोफेशनल सांभाळायचं म्हणलं की त्या गोष्टी जराशा तुम्हाला असतातच कराव्या लागतात। त्या वेळेच्या मुलांचं शिक्षण आलं, आरोग्य आलं किंवा कुटुंबातली जबाबदारी असेल, एक सून म्हणून असेल, पत्नी म्हणून असेल, आई म्हणून असेल, सगळंच ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही सुद्धा प्रोफेशनला महत्व तितकंच दिलं। मी रात्रीचं जागून अभ्यास केलेला आहे, म्हणजे अजूनही करावा लागतो तसं, कारण रोजच्या चेंजेस असतात त्याप्रमाणे अपडेट राहायला लागतं। असं कुटुंबाला कुठला त्रास झाला असेल किंवा एखाद्या व्यक्तीला त्रास झाला आणि खरोखर इथं या व्यक्तीला अन्याय त्याच्यावर झाला आणि त्यासाठी आपण कुठेतरी हे करावं लागतं, असं कुठेतरी टर्निंग पॉईंट तुम्हाला काय? बरेच झालेले आहेत आणि मी असं म्हणजे आता
अगदी नावं घेऊन सांगण्या इतकं नाहीये, खूप आहेत तसं केलेलं. कारण माझ्यापर्यंत ज्या महिला येतात त्या असं म्हणजे एकतर मुळात त्यांचं स्ट्रगल भांडण झालेलं असतं, ते सगळं सोडून माहेरी आलेले असतात. त्यांचे प्रॉब्लेम वेगळेच असतात, लहान मुलं बाळ असतात, आर्थिक अडचणी असतात, आई वडिलांची परिस्थिती नसते. अशा ह्याच्यातून त्यांना एक मदत करून त्यांना दिलासा देऊन कुठेतरी उभं करणं, हे मला फार महत्वाचं वाटायचं. मी अजूनही ते करते की मी सगळ्या गोष्टी म्हणजे पैशासाठी केल्यात किंवा पैशासाठी करते असं नाहीये. माझे बरेचसे आणि माझा कल कॉम्प्रोमाइज करण्याकडे जास्त असतो की बाबा तुम्ही एकत्र राहू शकता का बघा, त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो. काही असेल अडचणी तुमच्या समजून घेऊ, तुम्हाला मदत करू, केसेस पेंडिंग ठेवूया, जमलं तुमचं तर ठीकच आहे, नाही जमलं तर घटस्फोट हा शेवटचा पर्याय आहे. पण तिकडे न जाता एकत्र एक 4 महिने राहून तरी बघा कमीत कमी, असा माझा स्टँड असतो त्यामध्ये. आणि अशा ह्याच्यातून माझं म्हणजे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण त्यांच्याकडे पॅनल ऍडव्होकेट म्हणून नेमणूक झालेली आहेच माझी, तिथली कामं असतातच माझ्याकडे. शिवाय हायकोर्टमध्ये पण मेडिएटर म्हणून अपॉइंटमेंट झालेली आहे. शिवाय आपलं आयजी ऑफिसमध्ये पण जे म्हणजे शासकीय ऑफिस लेवलच्या जे काही त्यांच्या समिती असतात त्याच्यावरही माझी नेमणूक झालेली आहे. त्यामुळं अशा प्रकारचं तिथं कुणाला कशा अडचणी असतील त्या पद्धतीने मी त्यांना सेवा पुरवण्याचं काम करते माझ्याकडून. आज तुम्ही जिजाऊच्या आणि ताराराणीच्या रणरागिण्यात सावित्रीची लेख म्हणून एक विधी सेवा तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या अभ्यास करून तुम्ही एक महिलांनाच असं सर्वसामान्य सर्वच घटकांना तुम्ही न्याय द्यायचं काम करताय. याची एक दखल घेऊन पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं तुम्हाला लोकराज्य शाहू कर्तृत्वभूषण पुरस्कार 2026 साठी सावित्री प्रज्ञा न्यायभूषण पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला, त्याबद्दल तुम्हाला काय तुमचं मत? पोलीस मित्र असोसिएशनची मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी माझं जे काही कार्य आहे त्याची दखल घेऊन किंवा त्यांच्यापर्यंत ते पोचलं, हा माझा फार मोठा गौरव आहे की बाबा माझं नाव तिथपर्यंत पोचलंय की ह्या मॅडमनी असं असं काम केलेलं आहे किंवा करता आहेत. त्यामुळे मी पोलीस असोसिएशनला असं म्हणत जाईन की त्यांनी असं प्रत्येक क्षेत्रात असं महिलांचा गुणगौरव करत राहावं आणि माझी निवड केल्याबद्दल धन्यवाद. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.